नमस्कार. सुद्धा त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि हे प्रशिक्षण केवळ मराठी माणूसच देऊ शकतो. जोरदार टाळ्या. कारण इतर देशांमध्ये ही प्रथा नाही. आता ठाणेकरांना उत्सव का आवडतो माहिती नाही, पण या उत्सवामध्ये सर्व ठाणेकर अतिशय तन मन आणि धनाने रमून जातात. हा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू केलेला आहे सहयोग व्यायामशाळेच्या पथकाने. श्री सचिन घारकर यांचं कुशल नेतृत्व. आपण पाहतात कशा पद्धतीने ते डायरेक्शन देत आहेत, दिग्दर्शन करतात या सगळ्या संपूर्ण पथकाचं. महिलांना विनंती, कृपया आपण लांब उभे राहा. महिलांना विनंती, कृपया थोडेसे लांब उभे राहा. आतापर्यंत 8 थर कोणीही लावलेले नाही या ठिकाणी. हे प्रथमच गोविंदा पथक आहे की जे 8 थर लावून ही दहीहंडी फोडणार आहेत. या पथकाला बक्षीस आहे रोख रुपये 11,000 व फिरती ढाल. स्थानिक मंडळींनी यांना सहकार्य करायचं आहे. विश्वविक्रम आहे 9 थरांचा. तो गतवर्षी पार पडलेला आहे, तो सुद्धा ठाण्यामध्येच. आणि हा घोडबंद रोडवरचा विक्रम 8 थरांचा. मास्ता हिंदू अतिशय छोटा असा गोविंदा, ही जी मुलगी आहे वय वर्ष 4 किंवा 5 असावी. अतिशय शांत चित्त एकाग्र केलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. 8 थर, 8 थरांची झंडी, 8 थर यांनी दिलेले आहेत. विश्वविक्रम आहे 9 थरांचा. ब्रह्मांड घोडबंद रोडवर प्रथमच 8 थर. यांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय मनमोहक, अतिशय मोठा विजय, विश्वविजय. या छोट्या मुलीचं कौतुक. हा छोटा गोविंदा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. सहयोग व्यायामशाळा. आता आपण सगळ्यांनी 8व्या थरावर ही लहान मुलगी उभी होती. 8व्या थरावर अतिशय शांत मनानं, अजिबात चित्त विचलित न होऊ देता ती 8व्या थरावर उभी राहिली. या मंडळीला आम्ही शुभेच्छा देतो. पुढल्या वर्षी हे विश्वविक्रम जरूर करतील. पुढल्या वर्षी यांनी विश्वविक्रम करावा अशा शुभेच्छा आम्ही त्यांना या क्षणी देत आहोत. पुढल्या वर्षी या मंडळींनी 9 थर लावावेत. त्याला म्युझिक लावा. आता म्युझिक.